आपण पाहतोय की माढा लोकसभेच्या विजयानंतर खासदार धैर्यशीलबाई मोहिते पाटील यांचा करमाळा तालुक्यामध्ये जनसंवाद दौरा सुरू आहे। ते आज जिंती या ठिकाणी आलेले आहेत। आपण ते आपल्याबरोबर आहेत। खासदार साहेब, आपला विजय झाल्यानंतर हा जनसंवाद दौरा करमाळा तालुक्यामध्ये सुरू आहे। नेमकं आपलं या विजयामध्ये कुठले मुद्दे प्रभावी ठरलेत? सगळ्यात प्रभावी मुद्दा ठरलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचे जे हाल झालेले आहेत या भागात, तो शेतीमालाला दर नसलेला, दुधाला दर नसलेला, त्याच पद्धतीनं पाण्याचं गैरव्यवस्थापन, या गोष्टीचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट ह्या इलेक्शनमध्ये होता। GSTचा विषय होता, तरुणांमध्ये बेरोजगारी असलेला विषय होता। असे अनेक विषय आहेत की ज्याच्यामुळं लोकांच्यामध्ये एक अविश्वास केंद्र शासनाबद्दल निर्माण झाला होता आणि या माध्यमातून लोकांनी एक बदल पाहिजे होता। आणि पवारसाहेबांची जी कामाची पद्धत होती, शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरणं जी होती, त्यातला आणि आत्ताच्या विद्यमान सरकारमधला जो फरक हा जनतेने अनुभवलेला आहे। मग मागं कर्जमाफी असेल, कोणताही कागद न घेता कर्जमाफी सरकारने दिलेली होती। आज जर बघितलं, अनुदान घ्यायचं म्हणलं तरी 15-20 कागद काढायला लागतात शेतकऱ्यांना, दुधाचं अनुदान घ्यायचं म्हणलं तरी। आणि एवढा जीव मेटाकट गेले होते की ते अनुदान नसलेलं परवडते, एवढा खर्च ते कागद गोळा करायला होते। म्हणजे द्यायचं एका बाजूला शासन गाजर दाखवते आणि एका बाजूने काढून घ्यायचं काम GSTच्या माध्यमातून करते। त्यामुळं वैतागलेला आहे शेतकरी आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम ह्या लोकसभेत दिसून आला। या विजयाचं श्रेय कोणाला द्यायला? माझ्या विजयाचं श्रेय हे पूर्णतः शरदचंद्रजी पवार साहेब, विजयसिंह मोहिते पाटील, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी यांना मानणारा जो कार्यकर्ता आहे आणि जनतेने उभा केलं तर माढा लोकसभा मतदारसंघातील, तर हा पूर्ण श्रेय जनतेचं आहे, माझं नाही आहे। या कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं श्रेय। आगामी विधानसभेत किती जागांवर दावा करताय? कुठं? महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये मी अधिकृत व्यक्ती नाही आहे बोलायला त्याच्यावरती सविस्तर जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई बोलू शकतात, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये किती जागांवर दावा करता विधानसभेसाठी? होईल आता पक्षाच्या बैठकीनंतर मी एक आकडे सांगायला सुरू करेन। एकदा बैठक होऊ द्यात, विधानसभेचं वातावरण सुरू होऊ द्या। नक्कीच खरं सोलापूर जिल्ह्यात जी मागाशी मी बोललो भाषणामध्ये की हायेस्ट राष्ट्रवादीचे आमदार या जिल्ह्यातून निवडून येत होते, ते आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी टीम अहोरात्र काम करणार आणि पुन्हा एकदा पवारसाहेबांना या सोलापूर जिल्ह्यातून त्यांचा जुना जिल्हा, त्यांचा आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा जिल्हा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार। हे होते खासदार धैर्यशीलबाई मोहिते पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खासदार हे या पक्षाच्या आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सांगितलंय। कॅमेरामन हर्षवर्धन गाडेसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।